नमस्कार. मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज चॅनल. महाराष्ट्रात काही लढतींकडे अत्यंत लक्ष देऊन मंडळी बसलेली आहेत आणि त्यामधली एक निवडणूक महाराष्ट्रामधली लक्ष देण्याची किंवा लक्षणीय अशी निवडणूक जी आहे ती कराड दक्षिण मतदारसंघाची आहे. कराड दक्षिण मतदारसंघाचा एकूणच कराडचा इतिहास फार महत्त्वाचा आहे. पूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये दोन लोकसभेच्या जागा होत्या. एक कराड आणि एक सातारा. कराड मतदारसंघ हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा मतदारसंघ. त्यानंतर म्हणजे काकासाहेब चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील, त्याचबरोबर प्रेमला काकी चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या मातोश्री, त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण स्वतः यांनी या निवडणुका, खासदारकीच्या निवडणुका लढवल्यात. देशामधली अत्यंत महत्त्वाची पदं त्यांनी भूषवलीत. एक चांगलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून किंवा कुटुंब म्हणून हे कुटुंब, चव्हाण कुटुंब देशाला परिचित आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी आणि प्रेमला काकी यांचे अतिशय सलोख्याचे, जिव्हाळ्याचे संबंध होते. पृथ्वीराज चव्हाण हे व्यक्तिमत्वसुद्धा त्या अर्थाने सुसंस्कृत, उच्च शिक्षित आणि खरं तर राजकारणात त्या अर्थाने अपघाताने आलेलं, म्हणजे मनापासून राजकारण करावं असं पृथ्वीराज चव्हाण यांचं पिंड नव्हता. पण ते राजकारणात आले आणि त्यांची ही खासियत आहे की जे काम हातात घ्याल ते अतिशय प्रामाणिकपणे, अतिशय योग्य नेटकेपणाने पुढपर्यंत न्यायचं. आणि त्या अनुषंगाने सध्या पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्रामध्ये खरं तर काँग्रेसचा बिनीचा शिलेदार कोण असेल तर पृथ्वीराज चव्हाण हेच आहेत असं म्हणावं लागेल. पृथ्वीराज चव्हाण आणि चव्हाण घराण्याची जर काही आपण ही पार्श्वभूमी बघितली म्हणजे काकासाहेब चव्हाण हे सुद्धा केंद्रामध्ये नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये, पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील हे मंत्रिमंडळामध्ये होते. पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं होतं. साहजिकच एक अतिशय जबाबदार, मातब्बर असं घराणं म्हणून चव्हाण यांचं घराणं ओळखलं जातं. त्याचबरोबर इथे विधानसभेला ते आत्ता नशीब आजमावत असताना त्यांच्या विरोधात अत्यंत तरुण, त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाच्या सुद्धा कमी असणारे डॉक्टर अतुल भोसले, अतुल बाबा भोसले हे निवडणूक लढवत आहेत. अतुल भोसले यांचंही घराणं त्या अर्थाने तालेवार मोहिते भोसले हे आपल्याला माहिती आहेत की एकाच कुटुंबातले. भोसलेंमध्ये जयवंत भोसले यांनी पण निवडणूक लोकसभेची लढवलेली, त्याचबरोबर म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधातच लढवलेली. कृष्णा कारखान्याचा, कृष्णा हॉस्पिटल चॅरिटेबल ट्रस्ट, सामाजिक, आरोग्य, सहकार या क्षेत्रामध्ये विपुल काम केलेलं हे भोसले घराणं आजही अत्यंत महत्त्वाच्या अशा घराण्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अशा पद्धतीचं मोहिते भोसले आणि भोसले, सुरेश भोसले, जयवंत भोसले आणि त्याचबरोबर आत्ता आपण अतुल भोसले यांचं कारकीर्द बघणार आहोत. अतुल बाबा भोसले हे देवस्थान, पंढरपूर देवस्थानचे राज्यमंत्री दर्जाचे विश्वस्त होते आणि राजकारणात ते आले. खरं तर काँग्रेसची एकूण पार्श्वभूमी, त्यानंतर शिवसेनेतून जयवंत भोसले यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी आले होते आणि कराडच्या स्टेडियमवर मोठ्या गर्दीमध्ये एक चांगली सभा बाळासाहेबांनी त्यावेळी घेतली होती. त्यानंतर अतुल भोसले यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. मेडिकलचं त्यांचं व्यवसाय किंवा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये काम करतातच, मात्र राजकारणामध्येही त्यांनी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक, असा सगळा एकूण आपण जर काही हा आकृतिबंध या दोन्ही व्यक्तिमत्वांचा बघितला तर अतिशय तोलामोलाची या व्यक्ती एकमेकांशी लढत देणार आहे. साहजिकच यामध्ये निवडणुकीत जिंकणार कोण असा प्रश्न असतो. दोन्ही याच्या मागच्या निवडणुकीमध्ये अतुलबाबा भोसलेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी अतिशय चांगली लढत दिलेली होती आणि कमी वय असतानाही त्यांनी दिलेली ही लढत होती. त्यामुळे साहजिकच ते हारले असले तरी ती लक्षणीय अशी लढत त्यांनी केली होती. गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी आपलं कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. सगळ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. असं असतानाही पृथ्वीराज चव्हाण यांचं एक व्यक्तिमत्व, मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते या राज्याचे आणि एक खरं तर त्यांच्याबद्दल सांगायचं तर शरद पवार यांना एक तुल्यबळ व्यक्तिमत्व म्हणून पृथ्वीराज चव्हाण आहेत.
म्हणजे यापूर्वी आपण बघायचो की प्रतापराव भोसले, स्वर्गीय प्रतापराव भोसले असतील, सुधाकरराव नाईक असतील, अंतुले असतील, यांनी शरद पवारांना काही प्रमाणात विरोध करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा, पक्षात राहून. तेव्हा शरद पवारही काँग्रेसमध्ये होते आणि ही मंडळी काँग्रेसमध्ये होती. त्याच पद्धतीने काँग्रेसचा अजेंडा घेऊन, काँग्रेसची तत्त्व घेऊन कुणासमोरही न वाकण्याचं काम कोणी केलं असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असेल. आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण एक निर्णय क्षमतेमध्ये टफ असणारं व्यक्तिमत्व आहे, निर्धारपूर्वक व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्यामध्ये होणारी लढत, एक काळ असा होता की काका म्हणजे विलासराव पाटील, स्वर्गीय विलासराव पाटील उंडाळकर हे तिथनं 7 वेळा निवडून आलेले होते आणि साहजिकच वरती म्हणजे लोकसभेला पृथ्वीराज चव्हाण किंवा चव्हाण घराणं आणि विधानसभेला काकांचं घराणं असा एक अलिखित करार दोघांमध्ये होता. ते यांच्याकडे लक्ष घालायचे नाही विधानसभेमध्ये आणि ते लोकसभेमध्ये लक्ष घालत नव्हते. दोघांचं फारसं सख्य नव्हतं. मात्र काँग्रेस हा एक त्यांना बांधून ठेवणारा घटक होता. साहजिकच पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसी आणि काका म्हणजेच विलासराव पाटील उंडाळकर हे पण काँग्रेसी होते, पक्के काँग्रेसी होते. त्यामुळे तो मतदारसंघ काँग्रेसकडे कायम राहत असे. आता परिस्थिती बदलली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अतुल भोसले हे आपलं कर्तृत्व दाखवण्याकरता विधानसभेत जाण्याकरता लढत देत आहेत. त्यांना हा एक टफ उमेदवार ज्याला आपण म्हणूया त्यांच्या समोर आहे. मात्र युवकांचं संघटन आहे, एकूण त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम आहे, आरोग्य क्षेत्रातलं काम आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी असणारी जवळीक आहे, या सगळ्याचा विचार करता यावेळची लढत अतिशय तुल्यबळ होईल. अगदी काठावर दोघांनाही शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही, अशी परिस्थिती आहे. खरं तर दोघेही तुल्यबळ आहेत, दोघेही हुशार, विद्वान, त्यांच्या क्षेत्रात काम करणारे आहेत. कराडकरांच्या दृष्टीने दोन्ही उमेदवार निवडून आले तर जनतेचं भलं होईल असाही विषय आहे. मात्र दोघांपैकी एक खुर्ची आणि 2 व्यक्ती असल्यामुळे कोणाला नक्की निवडून द्यायचं असा प्रश्न त्यांच्या समोर येऊ शकतो. अर्थात ही पुन्हा एकदा मी सांगतो की ही निवडणूक टफ आहे. कराड दक्षिणचा मतदारसंघ हा सोपा नाही आहे आणि त्याच्याबरोबर म्हणजे आता कराडच्या दृष्टीने एक प्लस पॉईंट असा म्हणता येईल की कराड उत्तर आणि कराड दक्षिण हे महाविकास आघाडीच्या बरोबर आहेत. म्हणजे बाळासाहेब पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण हे एकाच गटामध्ये आहेत, महाविकास आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे साहजिकच एकमेकांची मदत होऊ शकते आणि त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना काही प्रमाणात ताकद मिळू शकते. मात्र कारखाना, मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेज याचा दृष्टिकोनातून विचार केला तर भोसले यांचंही एक मोठं काम त्यांच्या पुढे दिसतंय. त्यामुळे हा सगळा विचार करता या दोघांना मोठी ताकद आपल्याला या पुढच्या टप्प्यामध्ये त्याच्या अधिक बारकावे आपण जाणार आहोत. म्हणजे विलासराव पाटील उंडाळकरांचा मुलगा कोणाच्या बाजूने मदत करणार आहे, त्याचबरोबर तिथले नगरसेवक कोणाच्या बाजूने राहतील, कारखान्यांच्यामध्ये जी देवाणघेवाण आहे ती कशी राहील, हा सगळा भाग आहे. म्हणजे एकीकडे सह्याद्री, एकीकडे कृष्णा कारखाना, दोघांचे बऱ्याच वेळा ऊस उत्पादक मतदार असतात, ते एकमेकांच्या आसपास असतात. त्या दोघांमध्ये बऱ्याच वेळा कॉम्प्रोमाइज असतं. तर या सगळ्याचा विचार आपण पुढच्या टप्प्यामध्ये करणार आहोत, दुसऱ्या भागामध्ये पुढच्या करणार आहोत. मात्र कराड दक्षिण ही अटीतटीची लढाई असणार आहे, अटीतटीची झुंज असणार आहे आणि प्रतिष्ठेची, भारतीय जनता पक्षाच्या आणि काँग्रेसच्या पण प्रतिष्ठेची ही लढत असणार आहे. हा भाग कसा वाटला आपण आम्हाला नक्की कळवा. आम्ही प्रतीक्षेत आहोत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली मतं कळवत राहा. नमस्कार.